नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 6 ज्याचं नाव आहे घातांक. आता घातांक म्हणजे काय किंवा घातांकाला दाखवतात कसे? कुठल्याही संख्येचा वर्ग, कुठल्याही संख्येचा घन किंवा कुठल्याही संख्येचा वर्गमूळ हे कसे काढायचे ते ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर चला सुरू करूया या धड्याला ज्याचे नाव आहे घातांक. सगळ्यात पहिले पाया व घातांक म्हणजे काय? आता एक उदाहरण घेऊ. आता दोन ही संख्या अनेक वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराची मांडणी थोडक्यात कशी करतात ते पाहूया. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 अशी ही संख्या किंवा 2 8 वेळा गुणला. 2 ही संख्या एकमेकांबरोबर 8 वेळा गुणली. म्हणजेच काय? हे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर ही दोन संख्या 8 वेळा आपण गुणली. येथे 8 वेळा 2 गुणाकार घेऊन केला आहे. ही मांडणी थोडक्यात 2 च्या घातामध्ये 8 अशी करतात. आता असे लिहायचा अर्थ काय? किंवा 2च्या वरती 8 लिहिले म्हणजे या दोघांचे अर्थ काय? तर बघूया. येथे 2 च्या घातात 8 हे गुणाकाराचे घातांक रूप आहे. तर ह्या रूपाला आपण म्हणतो गुणाकाराचे घातांक रूप. यामध्ये 2 हा पाया झाला. म्हणजे इथे जी संख्या खूप वेळा जी गुणाकार करतोय त्याच संख्येबरोबर, तर ती संख्या होते पाया. आणि जितक्या वेळा ती आपण गुणाकार करतो, म्हणजे आता इथे 8 वेळा गुणाकार केला तर हा झाला त्याचा घातांक. समजले? जर आपण ही दोन संख्या 2 बरोबरच 8 वेळा गुणाकार करतोय तर 2 हा झाला पाया. आणि किती वेळा गुणाकार करतोय? 8 वेळा. तर हा 8 झाला हा घातांक. आणि हा घातांक नेहमी 2च्या थोडा डोक्यावरतीच लिहायचा. आता अजून एक उदाहरण घेऊ. आता 5 ही संख्या आपण किती वेळा गुणली बघा? 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 4 4 वेळा गुणली. तर आपण काय लिहिणार? 5 हा पाया झाला आणि 4 हा त्याचा झाला घातांक. तर इथे 5 हा पाया झाला, 4 हा घातांक झाला. तर ही घातांकित संख्या झाली. तर 5 च्या डोक्यावरती आपण 4 लिहिले किंवा 5 चा घातांक 4. या घातांक रूपांतील संख्येला 5 ही पाया आणि 4 ही घातांकित झाली. आता त्याचे वाचन कसे करायचे? तर वाचन करताना लक्षात ठेवा, आपण काय म्हणतो? 5 चा घातांक 4 किंवा 5 चा चौथा घात असे. तर हा दुसरा जे आपण लिहिले 5 चा चौथा घात हे शब्द वापरले तर आपल्यासाठी थोडा फायदेशीर होईल. कारण पटकन बोलता येते 5 चा चौथा घात. जर इथे 5 3 वेळा गुणला असता तर 5 चा तिसरा घात. 5 जर 8 वेळा गुणला असता तर 5 चा 8वा घात. असे आपण मोजमाप किंवा आपण असे वाचन करतो. सामान्यपणे ए ही कोणतीही संख्या असेल तर कुठलीही नैसर्गिक संख्या घेतली तरी चालेल किंवा कुठलेही पूर्णांक किंवा पूर्ण संख्या घेतली तरी चालेल. म्हणून इथे लिहिले कोणतीही संख्या. तर ए गुणिले ए गुणिले ए गुणिले असं आपण किती वेळा केलंय? एम वेळा केलंय. म्हणजे बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 केले. तसेच ए गुणिले ए गुणिले ए असं किती वेळा करायचं? एम वेळा जर केले तर आपण काय लिहितो? जितक्या वेळा आपण गुणाकार लिहितो तितकी संख्या ती त्या पायाच्या घातांकात लिहितो. तर इथे पाया आहे ए आणि आपण किती वेळा गुणणार आहोत? एम वेळा. तर एम झाला त्याचा घातांक आणि ए झाला त्याचा पाया. म्हणून आपण लिहिले ए चा एम वा घात किंवा एम घात. तर ए एम चे वाचन आपण कसे करतो? ए चा घातांक एम किंवा ए चा एम वा घात असे. आता इथे एम ही नैसर्गिक संख्या असते. लक्षात ठेवा, एम ही नेहमीच नैसर्गिक संख्या असेल आणि ए ही कोणतीही संख्या घेतली तरी चालते. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजेच तीच संख्या असते. म्हणजे 5च्या पहिला घात म्हणजेच 5. तर आपण त्याला लिहू शकतो ए चा पहिला घात हा असतो एच. तसेच आता आपण पाहिले इथे -2/3 चा घात आपण लिहिला तिसरा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की -2/3 तिसरा घात म्हणजे 3 वेळा आपण -2/3 चे गुणाकार करणार आहोत आणि त्याच संख्येबरोबर. तर -2/3 चे आपण 3 वेळा त्याच संख्येवर गुणाकार केला तर आपल्याला काय भेटले? -8/27 म्हणजे 3 गुणिले सगळ्या अंशाचा आणि छेदांचा गुणाकार केला तर 3 गुणिले 3 गुणिले 3 27 येतात. 2 गुणिले 2 गुणिले 2 -8 येतात. आता लक्षात ठेवा, वजा वजा ह्या दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धन येतो. परंतु आता जी -2 -2 याचा गुणाकार जर +4 येत असेल तर लक्षात ठेवा +4 ही धनसंख्या आहे. परंतु पुन्हा येणारी संख्या ही ऋण संख्या आहे आणि धनसंख्या आणि ऋण संख्येचा गुणाकार हा नेहमी ऋण संख्या येते. म्हणून आपले उत्तर आले -8. तर लक्षात ठेवा, म्हणजेच -2/3 चा
घात तिसरा याची किंमत झाली -8/27 आहे. तर लक्षात ठेवा, जर आपला जितका घात असेल तितक्या वेळा ती संख्या स्वतःबरोबरच गुणावी लागते. आणि दुसरा म्हणजे हा नियम तुम्हाला माहिती पाहिजे. कुठला नियम? ऋण संख्येचा आणि धन संख्येचा. इथे पहा, पहिल्या उदाहरणामध्ये काय लिहिले, 3चा चौथा घात म्हणजेच काय, 3 हा झाला पाया, 4 हा झाला घात आणि 4 लिहिले म्हणजे काय, 3च्या घातात 4 लिहिले म्हणजे काय, 3 ही संख्या स्वतःवर 4 वेळा गुणणार म्हणजे 3 ही संख्या स्वतःवर 4 वेळा. तर 1 2 3 4 अशी. आणि या सगळ्यांचा गुणाकार येतो 81. आता 16च्या घातात 3 म्हणजे काय, याचा पाया झाला 16, घात झाला 3 आणि गुणाकार रूप म्हणजे 16 ही स्वतःशी 3 वेळा गुणली जाणार. आता पाया -8 आहे आणि घातांक 2 आहे म्हणजेच काय, इथे लिहिणार -8चा घात 2, -8 आत लिहा, त्याच्यावरती डोक्यावरती आपण 2 लिहितो, तो झाला त्याचा घात. गुणाकार रूप म्हणजे काय, -8 गुणिले -8, कारण -8 ही संख्या 2 वेळा स्वतःची गुणायची म्हणून -8 गुणिले -8. त्याचं उत्तर येते +16, कारण -8 आणि -8 ह्या दोन्ही ऋण संख्या झाल्या, तर दोन्ही ऋण संख्यांचा गुणाकार हा धनच येतो. आता पुढे लिहिले 3/7 3/7 3/7 3/7 ही 4 वेळा गुणली. तर खरं तर इथे आपण पाहू शकतो 3/4 ही 4 वेळा गुणली, तर आपण लिहिताना कसं लिहिलं, 3/4 7 झाला हा पाया आणि 4 हा झाला त्याचा घात. तर पाया झाला 3/7 आणि घात झाला 4. आता इथे लिहिले -13, त्याचा घात लिहिले 4. तर त्याचा पाया झाला -13, घात झाला 4, परंतु लक्षात ठेवा इथे -13 ही 4 वेळा गुणावी लागेल म्हणजे -13 -13 -13 -13 असे 4 वेळा दोघांमध्ये गुणाकार आणि त्याचे उत्तर आपल्याला लिहायचं. तर आपण पाहू या सगळ्याचं उत्तर काय आहे ते. तर हे आहे सगळ्यांचं उत्तर. तर 16चा 3 वेळा गुणाकार केला तर 4096 उत्तर आले. -8 आपल्या प्रश्नात दिले होते, -8 आणि 2 हा घात आणि पाया दिला होता. तर लिहिताना आपण असे लिहितो -8चा दुसरा घात आणि -8चा दुसरा घात म्हणजे -8 हे स्वतःवर 2 वेळा गुणले जाणार आणि 2 धनसंख्या 2 ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धनच असतो. आता इथे आपल्याला दिलं होतं, ही संख्या दिली होती, गुणाकार रूप दिले होते, तर आपल्याला ते आपण घात कुठला, पाया कुठला आणि त्याला घातांकित संख्येत कसे लिहायचे हे आपण पाहिले. आपल्या प्रश्नात दिले होते -13चा चौथा घात, तर त्याचा पायाचा घातांक आणि त्या लिहितात कसा तो आणि त्याचे उत्तर आपण इथे लिहिले. तर अशा प्रकारे आपल्याला समजून घ्यायचंय घात कुठला आणि पाया कुठला ते. आता प्रश्न क्रमांक दुसरा, किंमत काढा. तर 2चा 10वा घात म्हणजेच काय, 2 ही संख्या स्वतःवर 10 वेळा गुणायची म्हणजे 2 2 2 गुणिले 2 असे 2 10 वेळा लिहा आणि सगळ्यांमध्ये गुणाकार चिन्ह लिहा आणि याचे उत्तर येते 1024 इतके. तर 2010 चे उत्तर आले 1024. तर ही झाली उकल आणि ही झाली उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे 5चा तिसरा घात. 5चा तिसरा घात म्हणजे काय, 5 ही संख्या स्वतःवर 3 वेळा गुणायची म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5, तर उत्तर येते 125. तर उत्तर झाले 5चा तिसरा घात म्हणजे 125. तिसरा प्रश्न आहे -7 त्याचा घात आहे 4 म्हणजे -7 ही संख्या स्वतःबरोबर 4 वेळा गुणली जाणार. तर हा लिहिला त्याचा गुणाकार. आता 2 ऋण संख्येचा गुणाकार हा धनच असतो म्हणजे ह्या 2 संख्यांचा गुणाकार धन येईल, ह्या 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन येईल आणि धनाचा गुणाकार धनाबरोबर धनच असतो. तर उत्तर आले 2407 इतके. 7 गुणिले 7 49 होतात, 7 गुणिले 7 49 होतात आणि 49 गुणिले 49 होतात 2401. तर हे झाले याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे -6 त्याचा घात 3. -6 त्याचा घात 3 म्हणजे काय, -6 ही संख्या 3 वेळा स्वतःवर गुणली जाणार. लक्षात ठेवा -6 गुणिले -6 याचे उत्तर धन येणार, परंतु धनसंख्येचे गुणाकार पुन्हा ऋण संख्येवर करायचा, त्याच्यामुळे उत्तर नेहमी ऋण येतं आणि 6चा 3 वेळा गुणाकार केला तर उत्तर येतं 216. त्यात -6 त्याचा घात तिसरा आहे, त्याचं उत्तर आले 216. आता 9चा तिसरा घात म्हणजेच काय, 9 हा स्वतःची 3 वेळा गुणला जाणार, तर त्याचं उत्तर येते 729. आता 8चा पहिला घात, आता मी म्हटलं 8चा जर पहिला घात असेल तर ती संख्या म्हणजे त्याचा पायाच येते, याचं उत्तर नेहमी त्याचा पाया येतो. तर ह्या संख्येचा पाया आहे 8, तर आपलं उत्तर पण आले 8. आता 7वा प्रश्न, 4/5चा तिसरा घात म्हणजेच काय, 4/5 ही स्वतःवर 3 वेळा गुणायची म्हणजेच काय, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार केला तर 4 गुणिले 4 गुणिले 4 5 गुणिले 5 गुणिले 4, तर आपलं उत्तर आहे 64/125. तर 4/3चा तिसरा घात आला 64/125. आता 8वा प्रश्न आहे -1/2चा चौथा घात म्हणजेच काय, -1/2 4 वेळा गुणा. तर -1/2 म्हणजे काय, सगळ्या अंशांची गुणाकार केला, सगळ्या छेदांचा गुणाकार केला. आता लक्षात ठेवा 2 ऋण संख्यांचा गुणाकार हा धन आहे, तर 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो आणि 2 धन संख्यांचा गुणाकार हा नेहमी धनच असतो. तर 1चा अंशाचा गुणाकार वेगळा करा, 2चा धन आपला छेदाचा उत्तर किंवा छेदाची संख्या गुणाकार वेगळा करा आणि त्याचं उत्तर येते 116 असेल. तर आपल्याला उत्तर भेटले -1/2 त्याचा घात चौथा बरोबर 116 असेल. आपला 8वा प्रश्न आहे
-1/2चा चौथा घात. लक्षात ठेवा, -1/2चा चौथा घात म्हणजे काय? हा -1/2 स्वतः बरोबर 4 वेळा गुणला जाणार. तर एक काम करू, -1/2 लिहिले आणि त्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह लिहिले आणि 4 वेळा ती संख्या लिहा. आता हे लक्षात ठेवा, सगळ्यांचा छेद सारखा आहे, सगळ्यांचा अंशही सारखा आहे. तर आपण काम केले, सगळ्या अंशांचा गुणाकार वेगळा केला, सगळ्या छेदांचा गुणाकार वेगळा केला. आता लक्षात ठेवा, 2 अंशामध्ये आपल्याला सगळ्या अंशांमध्ये आपल्याला वजाबाकी चिन्ह दिसते. म्हणजेच काय? सगळ्या ऋण अंश आहेत. सगळ्या संख्या अंशामधल्या ऋण आहेत. तर पहिल्या 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन आला, पुढच्या 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन आला आणि 2 धन संख्यांचा गुणाकार हा धन असतो, म्हणून 1 × 1 हे उत्तर 1च येतं. उरली बाब आता फक्त छेदाची. तर छेदामध्ये सगळे 2 आहेत आणि ते 4 वेळा गुणले तर उत्तर येते 16. म्हणजे आपल्याला -1/2चा चौथ्या घाताचं उत्तर येतं 1/16. तर चला, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो घातांक या धड्यात पाया काय असतो, त्याचा घात काय असतो. तर पाया 2 असेल आणि घात जर 3 असेल, म्हणजेच काय? 2 ही संख्या 3 वेळा स्वतःशीच गुणावी लागेल. म्हणजे 2 × 2 × 3 अशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? आपल्या ऋण संख्या आणि धनसंख्येचा नियम आपल्याला नेहमी माहिती पाहिजे. कारण आपल्याला आतली जी ए ची संख्या देते, वरती घात आपला एम असतो, पण आतमध्ये जी ए देते ती कुठलीही संख्या असू शकते. एम ही नेहमी नैसर्गिक संख्या असेल, परंतु ए ही पूर्ण संख्या असू शकते, पूर्णांक असू शकते किंवा नैसर्गिकही असू शकते. म्हणून आपण म्हटले की आपल्याला ऋण संख्या आणि धनसंख्यांचा गुणाकार नियम आपल्याला माहिती पाहिजे. तर आता इथेच थांबू. पुढच्या भागात या घातांक संख्येचा पुढचा भाग पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.